हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळी उठले आणि एवढा कंटाळा येत होता ना उठायचा, पण तरी पण काय करणार, जॉबला जायचं होतं आणि गुरुवार पण होता. तर मग उठले, खूप जास्त आळस येत होता. मग पटकन दार वगैरे उघडलं आणि खरंच एवढं ऊन पडायला लागले ना आता. आणि हे ब्लँकेट मी वाळू घातलेलं होतं. उठून पटकन ब्रश वगैरे केलं आणि स्वयंपाक केला. स्वयंपाकात आज मी बनवलं होतं खीर, पुरी आणि आलूची भाजी. देवाला नैवेद्य पण करायचा होता मला, तर नैवेद्य वगैरे दाखवला खीर, पुरी आणि भाजीचा. आणि मग जॉबला जाता जाताच एक स्वामींचं मंदिर लागतं, तर तिथं मग दर्शन वगैरे घेतलं स्वामींच्या मंदिरामध्ये. एवढं छान वाटतं ना, एकदम प्रसन्न वाटतं. आणि मग जॉबला जायला थोडंसं 5-10 मिनटं उशीर झाला होता, बट इट्स ओके, एवढा तर चालतं. मग कारण दर्शन वगैरे घेतलं त्यामुळं थोडासा उशीर झाला. तर तुम्हाला पण सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि मग मी एवढी पटापट चालत होते ना, कारण की मग उशीर होत होता मला, म्हणून मग गेले मी. आणि गेल्या अगोदर सगळ्यात पहिले काम असते आमचं म्हणजे हे टॅब आणायचं असतं, कारण की ह्याच्यावर आम्हाला बिल घ्यावं लागतात सगळे, त्यामुळं मग गेले. आणि काल मी थोडंसं शिकले होते ते परत एकदा बघितलं मला जमतं की नाही, प्रॅक्टिस केली थोडीशी. स्टॉक वगैरे चेक करायचा, नंतर ते प्रिंट वगैरे काढायचं. मग ते थोडंसं केलं सकाळी आणि मग नंतर कामं केले खूप सारे. आणि मग संध्याकाळी पण मग घरी जायचं होतं मला. आणि स्वयंपाक काही सकाळी मी खीर, पुरी वगैरे बनवलेली होती, तर मग ती संध्याकाळी पण मी तीच खाणार होते. गरम गरम थोड्याशा पुऱ्या करणार होते फक्त. मग घरी जाता जाता छान असा हार घेऊन गेले, फुलं घेऊन गेले होते. आणि खूप जास्त उशीर पण झाला होता. मग हार वगैरे घातला. आणि आज मला पारायण करायचं होतं, म्हणजे मला पोथी वाचायची होती सारामृत स्वामींचं. तर मग मी अर्ध पुस्तक मी वाचलं आणि मग अर्ध पुस्तक माझ्या आहोंनी वाचलं. तर मग असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.